तुम्ही बघत आहात जनमत मराठी। सिन्नर तालुक्यातील निराळे फत्तेपूर येथे 2 दिवस चालणाऱ्या यात्रा उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी भाविकांनी सकाळपासूनच मोठी गर्दी केल्याचे दिसून आले। यावेळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बुवाजीबाबा देवस्थानला भेट दिल्याने शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांचे देवस्थानचे शिवभक्त बबनराव सांगळे तसेच दिग्रस देवस्थानचे अध्यक्ष महंत बुवाजीदादा पुणेकर, शिवभक्त उमाजी तात्या पुणेकर आदी मान्यवरांच्या हस्ते खासदार संजय राऊत व महंत रामगिरी महाराज यांचे देवस्थानकडून फटाक्यांच्या आतिषबाजीने जल्लोष स्वागत करण्यात आले। यावेळी संपूर्ण परिसर भाविक भक्तांच्या अलोट गर्दीने गजबजून गेला होता। देवस्थानच्या मंदिर परिसरात सकाळी 9 वाजेपासून हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी यांचे मोफत हृदयरोग मधुमेह निदान शिबिर तसेच नाशिक येथील सुप्रसिद्ध डॉक्टर बिर्ला यांच्या बिर्ला हॉस्पिटलतर्फे मोफत नेत्र तपासणी सकाळी 9 ते 5 या वेळेत संपन्न झाली। यानंतर सकाळी 10 नंतर भजनाचा कार्यक्रम व त्यानंतर सरलाबेटचे महंत रामगिरी महाराज यांचे प्रवचनाचा कार्यक्रम संपन्न झाला। त्यांना बुवाजी बाबांबाबत आलेल्या चमत्काराविषयी त्यांनी सांगितले। यावेळी त्यांच्यासोबत नाशिकचे उपनेते सुनील बागुल, शहर प्रमुख सुधाकर बडगुजर, दत्तनाना गायकवाड आदी शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी खासदार संजय राऊत यांनी देवस्थानविषयी दिलेल्या प्रतिक्रिया प्रेमळ आग्रहामुळे मला इथे येण्याची एक छंद जडला असे आमचे बबन महाराजजी आणि उपस्थित सर्व भाविकांना। ही एक पवित्र जागा आहे आणि पवित्र स्थान। हे मी यासाठी असं म्हणतो की माझ्यासारख्या माणसालाही प्रत्येक वर्षी इथे यावं असं वाटतं, की जागा खेचून आणते। याला पावित्र्य म्हणतात, त्याला मांगल्य म्हणतात, की ज्या जागेमध्ये त्या संतांचं, महंतांचं, गुरुवार्यांचं एक आध्यात्मिक काम इथे मागच्या पिढ्यांमध्ये घडलेलं आहे आणि त्यांनी जनसेवा केली
लोकांना योग्य दिशा दाखवली आणि असं एक कार्य आपण सगळे पुढे नेत आहे. 2 दिवसाची जत्रा जरी असली तरी ते सातत्यानं या मंदिरात लोक येत असतात, आशीर्वाद घेतात. मी 3 वर्ष इथे आलो आणि पुढल्या वर्षी येणारच आहे. आणि आमचे पुणेकर बाबा आणि भगवत महाराज आम्हाला 1 महिना आधी फोन करतात आणि म्हणतात यावंच लागतंय. आणि मी पण सांगतो येणारच, जातो कुठे असलो जगाच्या पाठीवर तरी या स्थानावरती मी येणार. काय मागतो देवाकडे जाऊन आपण या. आमच्या सारख्यांना या देवानं खूप दिलाय, पण आपण मागतो आपल्या महाराष्ट्रासाठी, आपल्या जनतेसाठी, आपल्या धर्मासाठी. आणि आपण प्रार्थना त्यांच्यासाठी करतो. इथे जे समोर सिन्नर तालुक्यातील निराळे फत्तेपूर येथे 2 दिवस चालणाऱ्या यात्रा महिला आहेत, तरुण आहेत, आबालवृद्ध आहेत. त्यांच्या जीवनामध्ये सुखाचे क्षण यावे, त्यांच्या जीवनातले अडथळे दूर व्हावे, त्यांच्यावरची संकट दूर व्हावी आणि या महाराष्ट्रातील आपल्या मराठी जनतेनं आनंदानं गुण्या गोविंदानं नांदावं, ही एवढीच प्रार्थना आपण देवाकडे करतो. कारण हा जो देव आहे या भूमीतला, हा सामान्यांचा देव, हा गोरगरिबांचा, सामान्यांचा आणि कष्टकऱ्यांचा देव असं मी मानतो. आणि गोरगरिबां ज्याला देव मानतात, ज्याच्या पायावर डोकं ठेवतात, त्याचं महात्म्य जे असतं ते चिरकाळ टिकून राहतं. रामगिरी महाराजजी बसलेले अनेक वर्ष ते या क्षेत्रात, अध्यात्माच्या क्षेत्रात काम करतात. त्यांचे कार्य त्याच पद्धतीचं आहे. ज्या प्रकारचं वातावरण या देशभरात निर्माण झालंय त्यातून मार्ग काढण्यासाठी आपल्या सगळ्यांना एकत्रित राहून पुढे जावं लागेल. मला मगाशी बबन महाराज सांगत होते की त्यांनी एक चॅरिटेबल ट्रस्ट स्थापन केलेलं आहे गोरगरिबांच्या कामासाठी. हेच काम आहे देवाचं, ही देवाने दिलेली प्रेरणा आहे. इकडल्या हे आपल्याला जे आहे, जे सुचलंय आणि करावं असं वाटतंय, यालाच देवाचं कार्य म्हणतात. करा. आणि आमच्यासारखे लोक जे आहेत, जे सत्तेमध्ये आहेत, राजकारणामध्ये आहेत, त्यांच्याकडून जे तुम्हाला हवंय ते करून द्या. आम्ही मारामारी रोज करतो, पण तुमच्या निमित्तानं आमच्या पदरी थोडं पुण्य पडतं आणि ते या राज्यासाठी आणि जनतेसाठी काम होतं. ज्या गोष्टी आम्ही करू शकत नाही महाराज, त्या तुम्ही करायच्या असतात. हे धार्मिक कार्य, आम्ही मनानं धार्मिकच असतो, पण तुम्ही समोर जाता, लोकांत जाता, काम करता, लोकांची सेवा करता, त्यासाठी संस्था निर्माण करता, ती देवस्थानांची उभारणी करता. आता इंदापूरला आपण फार मोठं काम सुरू केलेलं आहे. मला वाटतं बाजूला देवा फार मोठं काम मी पाहिलंय, मी माहिती घेतली. तिकडल्या खासदारांकडून सुद्धा मध्यंतरी माहिती घेतली. अशा प्रकारचं कार्य सुद्धा आपल्या हातून होत आहे आणि तिथे लोक जाणार आहेत. आम्ही सुद्धा येऊ. या गावामध्ये अनेक वर्षापासून अशा प्रकारचं काम चाललंय. लोक येतात. आता माझ्या नंतर रामगिरी महाराजांचं प्रवचन ते आपल्याला ऐकायचं जन्मात मी पुढल्या वर्षी. पण एक आहे, इतके लोक येतात पण आपला रस्ता काय बरोबर होत नाही. आपण देवाकडे प्रार्थना करतो की आमच्यासारख्या 4 लोकांनी निदान इथे येणारे श्रद्धाळू आणि भक्त आहेत त्यांच्यासाठी रस्ता जरी नीट आमच्याकडनं होऊन जाऊ. जर हा रस्ता आम्ही नीट करू शकत नसतो, हजारो लोक इकडे येतात, तर कोणतं कार्य आमच्याकडनं होणार आहे.
आज मला असं वाटलं मी रस्ता चुकलो की काय. मागच्या वर्षीपेक्षा मला 20 मिनिटं जास्त लागली. नाही, हा रस्ता एवढा जास्त खराब झाला, पावसामध्ये वाहून गेला. आणि या रस्त्याचं काम सुद्धा पुढल्या वेळेला ते इतके ताकदीचे रामगिरी महाराज बसलेले आहेत. आज त्यांचा शब्द सरकारमध्ये प्रमाण मानला जातो. इकडे खासदार आहे त्या भागातले आमदार, आम्ही मुंबईला असतो, कमी पडला तर आम्ही आहोत, इथले मंत्री आहेत. तर त्यांनी हे काम कधी करायचं त्यांना सुद्धा देवांना सुबुद्धी देऊ आणि पुढल्या वर्षी आम्ही येऊ तेव्हा चांगल्या रस्त्यावर पर्यंत पोहोचू अशी मी प्रार्थना करतो. मी पुन्हा एकदा सगळ्या आमच्या दिग्रजला मी नक्की येणार. मला मगाशी आपण आमंत्रण दिलं, आमंत्रणाची पण गरज नाही. तुम्ही मला सांगितलं, मी पोहोचलो. पुणेकर बाबाने सांगितलं आणि मी नाही असं कधी होणार नाही. मला तुम्ही सांगा, मी दिग्रजलाही येईल, पुढल्या वर्षी नक्की येईल. त्याच्या आधी आपल्याला जर काही कामं पूर्ण करायची असतील ते आपण एकत्र बसून पूर्ण करू. आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे आभार मानतो की आपल्या सगळ्यांमुळे मला इथे यायची गोडी लागलेली ती तशीच राहू द्या आणि आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद जे आमच्या मागे आहे ते जनतेच्या मागे आहेत असं मी मानतो. आणि तूच आपली रजा देतो. रामगिरी महाराजांना नमस्कार करतो, वंदन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आपण आपल्या बोलण्यातून एक प्रकारे भक्तिमय वातावरण निर्माण केलं साहेब. असं यात्रा उत्सवासाठी उपस्थित आमचे नेते खासदार संजयजी राऊत, त्याच पद्धतीने आपले महंत बुवाजी दादा पुणेकर, महंत उमाजी दादा पुणेकर आणि महंत बबनराव बाबा सांगळे, उपस्थित व्यासपीठावर सर्व मान्यवर, उपस्थित सर्व बंधू भगिनी मातांनो, गेल्या 5 वर्षापासून बुवाजी बाबा यात्रा यासाठी या कार्यक्रमाला मी येत असतो. आणि तसं कधी वाटलं तर मधून अजून सुद्धा येऊन दर्शन करून जातो. बुवाजी बाबा चे अनेक चमत्कार आहेत आणि ह्या चमत्काराकडे बघून तुम्ही आम्ही सर्वजण येत असतो. तब्येतीचा काही प्रश्न असेल, आजारपणाचा काही असेल, यासाठी सुद्धा बाबांचा आशीर्वाद घेणं खूप गरजेचं असतं. आणि आम्ही राऊत साहेबांना 3 वर्षापूर्वी ही गोष्टीची कल्पना दिली आणि त्याच्यानंतर साहेबांना बुवाजी बाबाबद्दलची सगळी माहिती मिळाल्यानंतर त्यांच्या मनामध्ये सुद्धा एक आवड निर्माण झाली. आणि न चुकता तर सांगळे बाबा तर राज देत राहतात पहिल्यांदा. आणि सांगळे बाबांनी सांगितलं का राऊत साहेब ते कुठे असो, दिल्लीला असेल कुठे असेल, ते सगळं काम सोडतात आणि इथं दर्शनाला येतात. तर मी आज वेगवेगळे अनुभव बुवाजी बाबाचे आपण तुम्ही सगळ्यांनी बघितलेले आहे आणि आपण त्याच श्रद्धेपोटी आपण इथे सगळे उपस्थित राहिलो. मी आज राऊत साहेब इथे आलेले आहेत आणि ते बोलणार आहे, त्याच्यामुळे मी माझे भाषण आटपतो घेऊन माझे 2 शब्द संपवतो. जय जय महाराष्ट्र. जबाबदारी, न्याय